मित्रांनो नमस्कार. मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये पुन्हा आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण सध्या उन्हाळा हंगाम आहे. शेतीची कामं बऱ्यापैकी झालेली आहेत आणि शेतकरी थोडे उसंत आहे किंवा निवांत आहेत. यात्रा जत्रा लग्न कार्य यामध्ये थोडे विरंगुळाच्या मूडमध्ये शेतकरी आहेत. अशा वेळेस काही बेसिक गोष्टी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायत. कारण एकदा खरीप हंगाम सुरू झाला, मग रब्बीनंतर उन्हाळीनंतर मग फळबाग, असं आपल्याला वर्षभर शेड्यूल टाईट राहतं. आणि मग अशा वेळेस आपल्याला काही बेसिक गोष्टीवर सविस्तर चर्चा करता येत नाही. कारण तुमची अशी अडचण असते की मोठा व्हिडिओ चालत नाही, पिकणी आहे, सगळी माहिती सांगितली पाहिजे. तर मग अशा वेळेस काही बेसिक गोष्टीवर जर आपण चर्चा केली तर त्या गोष्टी तुमच्यापर्यंत बारकावे तुमच्यापर्यंत पोचतील. म्हणून आपण ह्याच्यापूर्वी 2 व्हिडिओ केले होते. पहिलं व्हिडिओ असा होता की शेतीमध्ये काय काय बदल झाले मागच्या 50 वर्षात. शेतीमध्ये स्थित्यंतरे, हरित क्रांतीच्या अगोदर शेती, हरित क्रांतीमध्ये काय झालं, हरित क्रांतीनंतर किंवा जे बाजार सगळा ओपन झाला, खाजगीकरण आलं, उदारीकरण आलं, त्यानंतर काय परिस्थिती ना आजची शेतीची काय परिस्थिती, याच्यावर पहिला व्हिडिओ केला होता. दुसरा आपण बदलत्या हवामानामध्ये शेतीमध्ये आपल्याला काय बदल करावा लागेल. कारण तापमान वाढतं आहे, खूप थंडी पडते किंवा खूप तापमान वाढतं आहे, अचानक मोठा पाऊस येतो आहे, पावसाचे खंड पडतात, पावसाचे दिवस कमी होत आहेत. मग अशा वेळेस शेतकऱ्याच्या हातात काय गोष्टी आहेत जेणेकरून तेवढ्या गोष्टीवर जर शेतकऱ्यांनी भर दिला तर होणारं नुकसान टाळता येईल किंवा कमी करता येईल. कारण 100% तर टाळता येणं शक्य नाही, पण होणारं नुकसान कसं कमी करता येईल. आणि मग आज आपण तिसरा मुद्दा घेतो आहे जो की शेतीमध्ये फार महत्त्वाचा आहे, जो की शेतीचा मातीचा सेंद्रिय कर्म, ज्याला आपण मातीचा आत्मा म्हणू आपण, तर याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. जनरली काय होतं आहे, आज शेतकरी असेल किंवा बाजार असेल, तर याच्यामध्ये जे शेतकऱ्याच्या हातात आहे, जे फुकट मिळतं आहे, म्हणजे काय की जमीन जी मला वारसा हक्काने मिळाली, नंतर सूर्यप्रकाश जो मला रोज फुकट मिळतो आहे, जमिनीतले सूक्ष्मजीव जे की ऑलरेडी त्याचं काम खूप मोठं आहे आणि ते त्याचं काम करत राहतात, परंतु मी काय त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि मग हवा आहे किंवा आपण जी ओलावा म्हणजे पाणी जे देतो, ह्या ज्या फुकटच्या किंवा कमी खर्चाच्या गोष्टीवर शेती चालती, परंतु त्याच्यावर आमच्या शेतकऱ्याचं आणि बाजार व्यवस्थेचं शासनाचंही त्याच्यावर लक्ष नाही. आणि शेतकऱ्याला मात्र नवीन बियाणं, नवीन खत, नवीन औषध, नवीन टॉनिक, नवीन यंत्र, नवीन अवजारं, नवीन काहीतरी यापर्यंत शेतकऱ्याच्या काहीतरी गळ्यात मारायचा प्रयत्न केला जातो. आणि शेतकरी पण यामधून नाही तर त्यामध्ये असं शोधत राहतो, यामधून नाही तर त्यामधून मला 2 पैसे होतील आणि माझी परिस्थिती सुधारेल. जोपर्यंत शेतकरी स्वतः ठरवत नाही की मी बाजारातली एखादी गोष्ट विकत घ्यायची तर मी ती फार विचारपूर्वक घेईल, एखादी नवीन गोष्ट करायची असेल तर मी त्याचे सगळे बारकावे समजून घेईल, तरच मी करल. मी याचं बघून त्याचं बघून किंवा हे सांगतो तो सांगतो म्हणून मी करणार नाही. हे जोपर्यंत मनाशी खुणगाठ बांधत नाही तोपर्यंत शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी होणार नाही आणि शेती परवडणार नाही. आता जमिनीची रचना कशी आहे, माती म्हणजे काय, आता आपण जिथं मातीत बसलेलं हे का आहे ह्याचा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये 45% खनिज असतं. खनिज म्हणजे ज्या मूळ खडकापासून ही जमीन तयार झाली त्याचा भाग 45 असावा, त्यानंतर 25% पाणी असावं, 25% हवा असावी आणि 5% सेंद्रिय पदार्थ असावा. असं जर त्याचं कॉम्बिनेशन असेल, असं जर त्याचे घटक असतील तर ती जमीन अत्यंत उत्कृष्ट समजली जाते. आजच्या घडीला झालं आहे काय की जमिनीमध्ये हवेचं आणि पाण्याचं प्रमाण व्यस्त होतं आहे, चुकीचं होतं आहे. आणि त्यासोबत जमिनीमधला जो सेंद्रिय कर्ब आहे किंवा सेंद्रिय पदार्थ आहे जो 5% पाहिजे, 2 फरक आहे. सेंद्रिय कर्ब वेगळा आणि सेंद्रिय पदार्थ. सेंद्रिय पदार्थ म्हणजे हे पान आहे, हे गवत आहे, ही तो मुळी आहे, हे झाला सेंद्रिय पदार्थ. आणि याच्यापासून हे जे कुजल्यानंतर, अर्ध कुजल्यानंतर, 75% कुजल्यानंतर जो तयार होतो भाग त्याला आपण सेंद्रिय कर्ब म्हणतो. तर मित्रांनो, आज ह्या सेंद्रिय कर्बाबद्दल आपण माहिती घेतो. तर आता सेंद्रिय कर्बाची व्याख्या जर करायची म्हटलं तर जमिनीतील सजीवानी म्हणजे जमिनीमध्ये जे सूक्ष्मजीव आहेत, ज्याच्यामध्ये बुरशी आहे, जीवाणू आहे, प्रोटोझोआ आहे, ॲक्टिनोमायसिट आहे, मायक्रोरायझा आहे, गांडूळ आहे, ह्यांनी अंशतः म्हणजे पार्टली विघटन केलं, त्याचं डिकम्पोजिशन केलं, जो तयार होतो त्याला आपण सेंद्रिय कर्ब म्हणतो. आता सेंद्रिय कर्ब आणि ह्युमससुद्धा खूप मंडळी त्याच्यात कन्फ्यूज होतात. तर ह्युमस म्हणजे ज्यावेळेस हा सेंद्रिय किंवा जैविक पदार्थ 100% कुजतो त्यावेळेस त्याच्यापासून जो तयार होतो त्याला ह्युमस म्हणतात. आणि सेंद्रिय पदार्थाचं 5%, सेंद्रिय कर्बाचं कमीत कमी जमिनीमध्ये 1% प्रमाण जर असेल तर आपली जमीन चांगली आहे म्हणू शकतो. ज्यावेळेस सेंद्रिय कर्बाचं जमिनीतलं प्रमाण 0.60 पेक्षा
कमी झालं त्यावेळेस आपण समजायचं की माझी जमीन ही खराब झालेली आहे, ती आजारी आहे, ती ICUमध्ये आहे. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर आज 0.20 0.60पर्यंत सेंद्रिय कर्ब आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या 99% जमिनी आज आजारी आहेत. त्याच्यावर तात्काळ ताबडतोब काहीतरी उपाययोजना केल्या तरच इथून पुढची शेतीचा उत्पादन खर्च कमी होईल, उत्पादन चांगलं येईल. आता सेंद्रिय कर्बामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. एक स्थिर असतो आणि एक अस्थिर असतो. त्याच्यामध्ये असं आहे की स्थिर कर्ब म्हणजे कुठला आणि अस्थिर कर्ब म्हणजे कुठला. जो पालापाचोळा ऊसाचं पाचट आहे, पालापाचोळा आहे, साधं भुसकट आहे, जे ताबडतोब कुजतं त्याच्यापासून जो मिळतो तो सेंद्रिय कर्ब हा अस्थिर कर्ब समजला जातो. आणि जो मुळ्या खोडक्या यापासून जो सेंद्रिय कर्ब मिळतो त्याला स्थिर कर्ब सेंद्रिय कर्ब म्हणतात. अस्थिर कर्ब हा पान पडलं, पान कुजलं, त्याच्यातनं जे काय अन्नद्रव्य आहे ते विघटन होऊन जातं आणि लगेच संपून जातो. पण स्थिर कर्ब हा खूप दिवस टिकतो. त्यामुळं आपल्याकडं जमिनीमध्ये ज्यावेळेस आम्ही कुठलाही पदार्थ कुजवतो, आच्छादन करतो, त्यावेळेससुद्धा आपल्याला 3 प्रकारे म्हणजे तात्काळ कुजणारं, मध्यम कालावधीमध्ये कुजणारं आणि खूप काळ दीर्घकाळ कुजण्याची प्रक्रिया जमिनीत चालू ठेवणारं असे 3ही प्रकारचे पदार्थ आपल्याला जमिनीमध्ये कुजवावं लागतात. आता सेंद्रिय कर्ब कमी झाला म्हणतो आपण 0.20 ते 0.60 आहे. तर कशामुळे कमी झाला? त्याच्यामध्ये जर मुख्य मुद्दा काढला तर आपण आपला जो भारत देश आहे हा समशीतोष्ण किंवा उष्ण कटिबंधामध्ये येतो. अशा ठिकाणी 8 महिने वर्षातील प्रखर सूर्यप्रकाश असतो. त्यातले 4 महिने तरी खूप जास्त सूर्यप्रकाश असतो. अशा वेळेस जमिनीतला सेंद्रिय कर्ब हा ऑक्सिडाईज होतो किंवा त्याचं ज्वलन होतं. आता दुसरा कारण जर आपण पाहिलं तर दिवसेंदिवस जनावरांची संख्या कमी झाली. का कमी झाली याच्यामध्ये खोलात न जाता जमिनीमध्ये जे आपण पूर्वी शेणखत टाकायचो, गांडूळ खत टाकायचो, ह्याचं प्रमाण कमी झालं आहे, त्याच्यामुळे पण सेंद्रिय कर्ब झाला. आता त्यानंतर पुढचं कारण काय की पूर्वी आमच्याकडे पाण्याची उपलब्धता कमी होती आणि मग आम्ही वर्षातून खरीपमध्ये एखादं पीक आणि रबीमध्ये त्यातल्या निम्या अर्ध्या क्षेत्रावर रबीची पिकं घेत होतो आणि उन्हाळ्यामध्ये तर पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे पिकच घेत नव्हतो. जमिनीला विश्रांती मिळायची, पिकाची घनता कमी होती, एखाद दुसरं पीक घेतल्यामुळं सेंद्रिय कर्ब टिकून राहायचा किंवा फार कमी होतं. आता आम्ही काय करतो आहे वर्षातून 3 पण आणि जर भाजीपाल्यासारखी पिकं असेल तर 5 आणि 10 पिकं 8 पिकं घ्यायला लागलो आणि शेणखताची उपलब्धता कमी आहे. त्याच्यामुळं सेंद्रिय पदार्थ कमी टाकल्यामुळं आणि पिकाची घनता वाढवल्यामुळं आपला सेंद्रिय कर्ब जमिनीचा कमी होतो आहे. बऱ्याच ठिकाणी जमिनीची बंदिस्ती केली जात नाही. खूप सारं जमिनीचं फूल जास्त पाऊस झाला, वाहणी पाऊस झाला की वाहून जातं, त्याच्यामुळं पण सेंद्रिय कर्ब कमी होतो. रासायनिक खताचा असमतोल वापर म्हणजे थोडक्यात युरियाचं प्रमाण खूप वाढवायचं आणि मग पोटॅश खूप आहे म्हणायचं, पोटॅश द्यायचंच नाही आणि स्फुरद खूप महाग आहे, खूप टाकावा लागतो, त्याच्यामुळे त्याचंही प्रमाण कमी होतं आहे. त्यामुळं असंतुलित जर आपण रासायनिक खत वापरलं त्यामुळे सुद्धा सेंद्रिय कर्ब कमी होतो. एकच पीक घ्यायचं म्हणजे कसं खरीपात सोयाबीन घ्यायचं, रबीत हरभरा घ्यायचा, वर्षानुवर्षे त्याच जमिनी तीच पिकं, खरीपात सोयाबीन, रब्बीत हरभरा. याच्यामुळं सुद्धा एकाच जमिनीतल्या एकाच भागातली एकाच खोलीवरची अन्नद्रव्ये उचलली जातात. सेंद्रिय पदार्थाचं पुनर्भरण होत नाही. मराठवाडा आणि विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जमिनीचं क्षेत्र असल्यामुळे शेतकऱ्यांना तिथं सेंद्रिय पदार्थाचं पुनर्भरण पण होत नाही. त्याच्यामुळे सेंद्रिय कर्ब होतो. अजून काय कारण असेल सेंद्रिय कर्ब कमी होण्याचं? बऱ्याच वेळा आम्ही शास्त्रज्ञ मंडळी किंवा तज्ज्ञ मंडळी सांगता की सगळा काळी कचरा गोळा करा आणि नष्ट करा, जाळून टाका. तुम्ही लोक पाचट जाळता, जे छाटणीमध्ये अवशेष निघालेले असतात किंवा गव्हाची गुळे असेल, सोयाबीनचं काढ असेल, ही मंडळी गोळा तरी करतात, नाही तर जाळून तरी टाकतात, नाही तर विकतात पण. याच्यामुळं जमिनीमध्ये जो सेंद्रिय पदार्थ जायला पाहिजे तो जात नाही, त्याच्यामुळं कमी होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडं पिकाची घनता वाढली, मशागत वाढली, कमीत कमी एकदा नांगरट, एकदा दोनदा तीनदा रोटावेटर एका वर्षातून आणि 3 ते 6 वेळेस बागायती क्षेत्रामध्ये आम्ही पाळ्या टाकतो आणि याच्यामुळे सुद्धा सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय कर्ब आपला कमी होत चालला. आता ह्या सगळ्याचा जर विचार केला तर सेंद्रिय कर्ब महत्त्वाचा आहे. तर सेंद्रिय पदार्थाचं महत्त्व काय किंवा सेंद्रिय कर्ब का वाढला पाहिजे याचा जर विचार केला मित्रांनो, तर आपली जमीन ही काही मृत नाही किंवा डेड नाही. ही जमीन म्हणजे हा जिवंत पदार्थ आहे. याच्यामध्ये काय आहे ह्याचा जर विचार केला आपण तर एका 10 ग्रॅमच्या मातीमध्ये जवळपास 700 कोटीपर्यंत सूक्ष्मजीव आहेत. मग ह्या सूक्ष्मजीवामध्ये काय आहे, जसं मी अगोदरही बोललो तुम्हाला, ह्याच्यात बुरशी आहे,
जीवाणू आहे, म्हणजे फंगस आहे, बॅक्टेरिया आहे, प्रोटोझोआ आहे, ॲक्टिनोमायसिट्स आहे, मायक्रोरायझ आहे, त्यासोबत गांडूळ आहे. मग हे जर जमीन जिवंत आहे तर मग ह्या जिवंत जमिनीला आपल्याला काय द्यावं लागेल? जिवंत ठेवायचं असेल आपल्याला काय काय लागतं? तर आपल्याला अन्न लागतं, पाणी लागतं, हवा लागते. तेवढ्याच गोष्टी आमच्या जमिनीला किंवा मातीला सुद्धा द्यावं लागतील. मग अन्न काय लागेल? तर अन्न आम्हाला सेंद्रिय पदार्थ, कसलाही सेंद्रिय असेंद्रिय पदार्थ, म्हणजे समजा प्राणी मेला, गांडूळ मेला तरी त्याचं कुजतंय, शेणखत पडलं ते कुजतंय, पालापाचोळा पडला तो कुजतंय. हे सगळं सेंद्रिय पदार्थ आणि ह्याच्या ज्या डेड बॉडीज असतात किंवा मृत शरीर असतात ह्या सूक्ष्मजीवाचे, ते ह्या जमिनीला सजीव ठेवतात. आणि जेवढी तुमच्या जमिनीमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त संख्या राहील तेवढी तुमची जमीन चांगली म्हणता येईल. आणि मग ह्या संख्या वाढवायची असेल, त्याची कार्यक्षमता वाढवायची असेल तर आम्हाला जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचं पुनर्भरण किंवा जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थ टाकावं लागेल आणि हवा खेळती ठेवावं लागेल आणि कामापुरतं पाणी किंवा वापसा ठेवावा लागेल, तर सेंद्रिय कर्ब वाढू शकतो. आज सेंद्रिय कर्बाचे फायदे सांगण्यापेक्षा सेंद्रिय कर्बाचे जर आपण व्यवस्थित 1% जर सेंद्रिय कर्ब असेल, हा वाढतो किती? आपल्याकडच्या भागामध्ये 1 ते 2% वाढेल. जिथं दलदलीचं प्रदेश आहेत, जिथं पाणी साठलेलं असतं, जंगल असते तिथं 4% सापडतो. आणि जिथं दलदलीचे प्रदेश आहेत तिथं जवळपास 40% सुद्धा सेंद्रिय कर्ब वाढतो. परंतु आमच्या पिकासाठी आपण ज्या भागात राहतो तिथं तुम्हाला चांगलं जर शेती करायची असेल, कमी खर्चाची शेती करायची असेल तर आपल्याला 1% तरी सेंद्रिय कर्ब ठेवावं लागेल. तरच आपल्याला आपली शेती किंवा माती टिकणार आहे आणि उत्पादन खर्च कमी होणार आहे. आता सर्वसाधारण विचार केला तर सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी काय करता येईल? याच्यामध्ये खूप सारे पर्याय हे आहेत आणि ते तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहेत. परंतु ह्याच्यामध्ये होतं आहे काय की सेंद्रिय कर्ब वाढवायचं तर शेणखत वापरा, हा सगळ्यात पहिला, किंवा गांडूळ खत वापरा. शेणखत मिळत नाही, मिळालं तर त्यात चांगल्या दर्जाचं नसते, तेवढे पैसे टाकता होत नाही, शेतकरी तेवढी कुवत किंवा ताकदही राहिली नाही शेणखत विकत घेऊन टाकायची. आणि टाकायचं ठरलं तर इतकं महाग पडतं आहे की ते मला ते एवढ्या मोठ्या क्षेत्रावर विदर्भात मराठवाड्यात तर आम्ही टाकूच शकत नाही. मग आपण टाकतो कशाला? भाजीपाला पिकं असेल, फळबाग पिकं असेल. पण सोयाबीनला, मूग उडदाला किंवा हरभऱ्याला कोण सेंद्रिय पदार्थ टाकणार आहे किंवा सेंद्रिय खत टाकणार आहे, शेणखत टाकणार आहे? मग ह्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवायचा कसा? ह्याच्या पुढचा पर्याय काय दिला जातो की तुम्ही गांडूळ खत वापरा. आता गांडूळ खताबद्दल तर मी जास्त बोलणार नाही, कारण त्याची उपलब्धता आणि ते करायचा सगळा मजुराचा सगळा जर विचार केला तर गांडूळ खत तेवढं मोठ्या प्रमाणात तयार होऊ शकत नाही आणि ते शेतकऱ्याला परवडत नाही. त्याच्या पुढचा पर्याय बऱ्याच वेळा शेतकऱ्याला काय सांगितलं जातो की हिरवळीची पिकं घ्या. आता हिरवळीची पिकं घ्यायची म्हणजे 2-3 महिन्याचा कालावधी लागतो. 1.5 ते 2 महिने ते फुलावर येऊ द्यायचं आणि मग गाडायचं. मग त्याला सुरुवातीला समजा ताक घ्यायचा असेल, त्यांच्या घ्यायचा असेल तर 25 किलो बियाणं घ्या. बियाणाचा रेट 80 पासून 150 रुपयापर्यंत बियाणं मिळते. मग 25 किलो बियाणं 100 रुपयाने 2500चं बियाणं, मग त्याला 2-4 पाण्याच्या पाळ्या द्या. किंवा पावसाळ्यात करायचं म्हणलं तर एक हंगाम वाया जातो. हे सगळं हिरवळीची खतं शेतकरी का घेत नाही? कारण त्याचा हंगाम वाया जातो, बियाणं महाग आहे. पण पावसाळ्याच्या हंगामात जर हिरवळीची खतं घेतलं तर खरीपचं पीक कधी घेणार? आणि तेवढा शेतकऱ्याकडे वेळही नाही आणि तेवढी खर्च करायची तयारीही नाही, बरोबर. मग आता कोंबडी खत मिळते, त्याला लिमिटेशन येते, ते महाग आहे, काही पिकाला लोक वापरतात. मग काही खाद्य पेंडी आहेत, म्हणजे समजा शेंगदाण्याची पेंड, सूर्यफुलाची पेंड, ते तर आता जनावराला घालण्यासुद्धा परिस्थिती नाही. शास्त्र नाही किंवा शास्त्र तुम्हाला खूप मंडळी सांगतात की हे वापरा ते वापरा. परंतु आज अशी परिस्थिती आहे की शेतकरी बाहेरून बांधाच्या काय विकत आणून शेतीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवू शकत नाही, असं माझं ठाम मत आहे. यापूर्वी मी सेंद्रिय कर्बाचा एक व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो मागच्या वर्षी. आपण जाणीवपूर्वक काही महत्त्वाच्या विषयावर वारंवार बोलते, जेणेकरून तुम्हाला त्याचं महत्त्व पटावं आणि मग ती गोष्टची पूर्तता करायची. सेंद्रिय कर्ब वाढवायचा जमिनीचा, तर आपल्याला माझ्या 4 बांधाच्या बाहेरून काय विकत आणून न टाकता सेंद्रिय कर्ब वाढवता येईल का, या संदर्भात चिपळूणकरून जे कोल्हापूरचे तज्ज्ञ आहेत आपले, ज्यांनी कृषीमध्ये खूप चांगला अभ्यास केला आहे, ॲग्रोवरनं त्यांनी लेखमालिका चालवल्या, त्याचे 4-5 पुस्तकं आहेत. ह्या सगळ्याचा जर सार काढायचा म्हटलं आपल्याला, तर आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवायचा, तो माझा खर्च वाढवायला नाही पाहिजे, तो जाग्यावर उपलब्ध व्हायला पाहिजे, माझं कष्टही कमी झालं पाहिजे, मला बाजारात जायची गरज नसावी. अशा पद्धतीनं जर आपल्याला मातीचा सेंद्रिय कर्ब वाढवायचा तर 4 बांधामध्येच आम्हाला काहीतरी करावं लागेल. मग आता ह्यात काय करता येते? तुम्ही मित्रांनो पीक कुठलंही घेत असा,
एक लक्षात ठेवायचं की मी जे खाणार आहे तेवढं फक्त त्या शेताच्या बाहेर गेलं पाहिजे. म्हणजे ज्वारी घेतली तर फक्त दाणे बाहेर आले पाहिजेत, बाकी कणसामधलं राहिलेलं भुसकट पण वावरालाच गेलं पाहिजे, शेताला गेलं पाहिजे. ताट जे आहे ज्याला कडबा म्हणतो आपण तो जनावराच्या पोटात गेला पाहिजे आणि जनावराच्या पोटातून पुन्हा शेतात आला पाहिजे. आणि मुळी मात्र जमिनीलाच राहिली पाहिजे. खोडाचा खालचा भाग आणि मुळी मात्र जमिनीतच राहायला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण प्रत्येक पिकामध्ये, आता ऊस आहे, ऊसाचं पाचट जागेवरच पडलं पाहिजे, खुडकी जागेवरच राहिली पाहिजे. आता आपण खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी ह्यावर्षी गहू घेतला होता. गव्हाचंही उत्पन्न खूप चांगलं आलं, थंडी चांगली होती. बरेच लोक आता त्याचं जे गुळी म्हणतो आपण ते जाळत आहेत. ती मी म्हणतो जागेवर पडू द्या. एखादा पाऊस पडला, आता तसे 2 पाऊस झालेत, नांगरट करणार असेल किंवा पाळी टाकणार असेल ते आपोआप माती अडवतं. माती झालं की आपोआप कुजून जातं आणि ते असतानाही खूप बारीक झालेलं असतं. थोडा मशागतीला किंवा येणाऱ्या पिकाला थोडा त्रास होईल, परंतु तो त्रास परवडला, कारण आम्ही त्याला बाहेरून काही देऊच शकत नाही. आता फळबागासारखी पिकं आहेत, 2 पट्ट्यामध्ये तण वाढू द्या, तण ग्रास कटरनं कट करा. अशा पद्धतीनं आपल्याला जर गेलं तरच सेंद्रिय कर्ब वाढू शकतो. बाकी आपल्याकडं बाहेरून विकत आणून टाकून बरीच मंडळी काय करतायत, सिटी कंपोस्ट वापरतायत. म्हणजे काय, शहरामधला काडी कचरा गोळा करून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हेवी मेटल आहे, प्लॅस्टिकचं प्रमाण आहे, काचा आहेत, कशाचे रॅपर पडलेले आहेत, ते लोक त्याचा इतका वास घाण येतो, ते लोक आणून शेतात टाकायला लागले. काही मंडळी त्याच्यापुढं जे सुशिक्षित स्वतःला समजतात, प्रोग्रेसिव्ह फार्मर, प्रगतशील शेतकरी, कुणी म्हणते मशरूम खत टाका, कुणी म्हणते आमचं भूसुधारक टाका, आणि मग अशा 40 किलोच्या 45 किलोच्या 10 बॅग इकरी उसाला वापरा, फळबागेला वापरा. म्हणजे बाजार तर तुम्हाला सगळं काही विकायला बसला आहे. त्याची एका बॅगची किंमत 10,000 आहे, 1,500 आहे, 1200 आहे आणि सगळ्या कंपनीचं आहे. आणि मग ते 10 बॅग टाकायचं, तिथंच 10,000 रुपये खर्च झाला. ते जर तुम्ही जमिनीचा खालचा भाग जरी ठेवला, कमीत कमी मशागत केली, विना मशागतीचं SRTचं तंत्र केलं, तर आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढू शकतो. 4 बांधाच्या बाहेरून तुम्हाला काय आणून सेंद्रिय कर्ब वाढणार नाही. आता तुमच्याकडे जनावर संख्या कमी आहे, मग स्लरी वापरा, जीवामृत द्या. जीवामृत सोबत तुम्हाला ट्रायकोडर्मासारखी पॅसिलोमायसिस, सुडोमोनासची, मेट्रायझियमची स्लरी करून वापरा, सूक्ष्मद्रव्याची स्लरी करून वापरा. कारण आता क्षेत्र तसंही फार राहिलेलं नाही. प्रत्येक शेतकऱ्याला 1 एकर 2 एकर, पश्चिम महाराष्ट्रात तर हीच परिस्थिती आहे. विदर्भात, मराठवाड्यात अजून 5-10 एकरचे शेतकरी आहेत. शेतीचं क्षेत्र आपलं धारणा कमी झालेलं असल्यामुळं जे काय 1 एकर 2 एकर 3 एकरमध्ये आहे, तो आपल्याला जाणीवपूर्वक त्या रानातून जेवढा काय जैविक भार असेल तो जागेवर टाकलं. एखाद्याने टोमॅटो काढलं, सगळा भाग तिथंच पडू द्या. मेथी कापून घेतली, पालक कापून घेतला, मुळ्या जागेवर राहू द्या. पुन्हा फुटलं, तुम्ही त्याचं खोडवा घ्या. नसेल तर त्याला साधं एखादं बिननिवडक तणनाशक जर मारलं तर सगळ्या मुळ्या जागेवर कुजतात. तेवढ्या मोठ्या पोकळ्या जमिनीत तयार होतात, तेवढं पाणी साठतं आहे, तेवढा सेंद्रिय कर्ब वाढतो, ह्युमस वाढतो. ह्युमस वाढल्यामुळं जमिनीची जलधारण क्षमता वाढती, हवा खेळती राहती, पिकाची मुळ्या चांगल्या वाढतात, खूप खोलवर जातात, लांबून तुम्हाला पाणी आणि अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात. आम्ही ह्या गोष्टीवर विचार न करता आम्ही बाहेरून ह्युमिक ॲसिड आणतो आहे, मायक्रोरायझा आणतो आहे. जे जमिनीतच आहे त्याला फक्त हवा खेळती कशी राहील आणि त्याला खाद्य कसं मिळेल एवढं जरी बघितलं तर मला वाटत नाही बाहेरून काय आणून टाकायची गरज नाही. आता हिरवळीची पिकं खतामध्ये एक शेवटचा पर्याय मी तुम्हाला सांगतो की ॲरोग्रीन म्हणून एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये 60% तृणधान्य आणि 40% कडधान्याची जे तुमच्याकडं उपलब्ध आहे. माझा एक ॲरोग्रीनचा व्हिडिओ पण आहे, तुम्हाला एखाद्याला सविस्तर माहिती पाहिजे तर तो व्हिडिओ पहा, त्याची खाली लिंक देईल मी. ॲरोग्रीनमध्ये तुमच्याकडे बघा ज्वारी, बाजरी, मका, हा, त्यानंतर मूग, उडीद, तूर, त्याच्यानंतर सोयाबीन, नंतर मग तीळ, जवस, मोहरी, ह्या सगळ्याचे 10 ते 15 किलो 20 किलोपर्यंत त्याचं प्रमाण मी PDF मध्ये दिलेलं आहे. त्याचं प्रमाण त्याप्रमाणे जेवढं लहान आहे तेवढं कमी घ्यायचं, ग्रॅममध्ये घ्यायचं, जेवढं मोठं आहे तेवढं जास्त घ्यायचं. असं प्रमाण करून जर आपण 2 फळबागाच्या ओळीमध्ये, 2 ऊसाच्या पट्ट्यामध्ये टाकायचं आणि असे आपण आता 4-5 फुटावर ऊस लावतो आहे, त्यामधल्या पट्ट्यामध्ये 1.5-2 महिने वाढू द्या, त्याला ग्रास कटरनं कट करा, नाहीतर मग सरळ त्याला रोटावेटर मारा किंवा पलटी नांगरानं मोकळा असेल तर करा. अशा वेगवेगळ्या पद्धतीचा आपल्याला विचार करावा लागेल, तरच सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढू शकतो. आणि सेंद्रिय कर्ब 1% आसपास असेल तरच आमची शेती पिकू शकते, परवडू शकते. आता रासायनिक खत मोठ्या प्रमाणात वापरतो आहे आपण, खूप मोठ्या प्रमाणात पिकाला आळवण्या करतो आहे, खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यात
बुरशीनाशकं, कीटनाशकं, ह्युमिक ॲसिड वापरतो आहे. त्यामुळे जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाची संख्या फार कमी झालेली आहे आणि ही सूक्ष्मजीवाची संख्या जशी जशी कमी होईल तशी तशी तुमची जमीन नापीक होणार आहे, पाणी धरून राहणार आहे, क्षारपड होणार आहे, चोपण होणार आहे. ह्याला एकच पर्याय, जेवढं शक्य होईल तेवढं बांधाच्या आत जेवढा काय मग तण असेल, तणाचे अवशेष असतील, पीक असेल, पिकाचे अवशेष असेल, खोडकी असेल, पालापाचोळा असेल, पाचट असेल, भुसकट असेल, काडी कचरा असेल, हा जमिनीमध्येच मातीआड कसा होईल किंवा जमीन झाकून कशी राहील एवढा विचार करावा. एवढ्यासाठी आपण हा दुसरा व्हिडिओ करतो आहे. या व्हिडिओच्या खाली सेंद्रिय कर्बाचं 7-8 पानाचं विद्यार्थ्यासाठी, एखाद्या चिकित्सक शेतकऱ्यासाठी वाचण्यासाठी आपण PDF उपलब्ध करून देतो आहे. ज्याला जास्त सविस्तर माहिती पाहिजे त्यांनी ते वाचावं आणि काही करून बाहेर 2 पैसे खर्च न करता सेंद्रिय कर्ब कसा वाढवावा ह्याच्याबद्दल आपण मनन करावं, चिंतन करावं, एवढीच एक अपेक्षा ठेवतो आणि इथं थांबतो. नमस्कार.